विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण यंग्स एक्सपेरिमेंट, पाथ डिफरन्शियल डेरिव्हेशन काय आहे आणि जर ट्रान्सपरंट प्लेट आपण इंट्रोड्यूस केली इन फ्रंट ऑफ स्लिट तर इंटरफरन्स पॅटर्न कसा एका डायरेक्शनला शिफ्ट होणार आहे हे अभ्यासला आहोत. आज आपण आता कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स अभ्यासणार आहोत. फेज डिफरन्स इज डिनोटेड बाय डेल्टा फाय and path difference is denoted by delta L. तसेच आपण पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स यांच्या रिलेशन काय आहे त्याच्या साहाय्याने आपण फेज डिफरन्सच्या कंडिशन्स अभ्यासणार आहोत कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्नसाठी. त्याच्यासाठी आपण कन्सिडर करूयात the relation between path difference delta L and phase difference delta phi. This relation is delta phi is equal to 2 pi upon lambda into delta L. The phase difference between the two waves reaching at point P from S1 and S2 is given by delta phi. Delta L is a path difference. Path difference ची व्हॅल्यू काय आहे? y into small d upon capital D आणि 2 pi upon lambda. आता आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी बघूयात. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी कंडिशन काय असणार? मग डेल्टा फाय इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 पाय डेल्टा फाय. तसंच डेल्टा L काय होतं? n इंटू इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. डेल्टा L इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. तसंच डेल्टा फाय इज इक्वल टू n इंटू 2 पाय वेअर nच्या व्हॅल्यूज कुठून घ्यायच्या आहे? 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 अप टू n. आता आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी कंडिशन्स बघूयात. For destructive interference, delta phi is equal to n minus half into 2 pi, where n च्या व्हॅल्यूज कुठून स्टार्ट होतील? 0 पासून होणार नाहीत. प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 अप टू n. आता आपण बघूयात इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. पुढील आर्टिकल आहे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. आपण इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूड यांचं रिलेशन अभ्यासलेलं आहे. इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडचं रिलेशन आहे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड्स. आपण पाहिलं की S1 आणि S2 पासून P पॉइंटला ह्या ज्या काही वेव्स ट्रॅव्हल होतात ह्या दोन्ही वेव्सचं इक्वेशन यांच्यामध्ये फेज डिफरन्स फाय असणार आहे. S1 आणि S2 ह्या दोन्ही वेव्सचं पाथ लेंथ पण सेम नसणार आहे आणि फेज देखील सेम नसणार आहे. त्या दोन्ही वेव्हमध्ये फेज डिफरन्स फाय असणार आहे. म्हणून दोन्ही वेव्सचं आपल्याला इक्वेशन फाय एवढ्या फरकाने पाहायला मिळणार आहे. म्हणून ते इक्वेशन आपण कन्सिडर करूयात. कन्सिडर टू वेव्स with phase difference phi. या दोन waves phase difference phi meet at point P. Then their electric fields are given by. आपण वेव्हचं इक्वेशन लिहिणार आहोत. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ अ वेव E1 is equal to E0 sin of omega t and सेकंड वेव्हसाठी E2 is equal to E0 sin of omega t plus phi. मग P ह्या पॉइंटला मिळणारी रिझल्टंट वेव्ह P पॉइंटला मिळणारी रिझल्टंट वेव्ह ही कशी असेल? ह्या दोन्ही वेव्हचं कॉम्बिनेशन असेल. म्हणून P पॉइंटला मिळणाऱ्या वेव्हचं इक्वेशन आपण कसं लिहिणार आहे? रिझल्टंट वेव्ह ॲट P इज इक्वल टू ह्या दोन्ही इक्वेशनची बेरीज E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आपण
साइन ए प्लस साइन बी हा फॉर्म्युला वापरणार आहोत. तो आहे 2 टाइम साइन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2. त्या साह्याने आपण लिहिलं, आधी आपण ही टर्म लिहिली ए मायनस बी, ओमेगा ओमेगा गेट कॅन्सल्ड, फाय मायनस फाय बाय 2 इज इक्वल टू फाय बाय 2. कोणती टर्म आली मग? 2 टाइम ॲज इट इज, E0 पण ॲज इट इज, कॉस ऑफ फाय बाय 2 इंटू साइन ऑफ पहिली टर्म ए प्लस बी अपॉन 2. Amplitude is measured in terms of electric field of component. आपण रिझल्टंट एम्प्लिट्यूड E0 जी आहे ती इलेक्ट्रिक फील्ड कंपोनंटच्या साहाय्याने बनवणार आहोत. एम्प्लिट्यूड इज मॉड्युलस ऑफ E0 डॅश. E0 ही व्हॅल्यू केवढी घेतली आपण? E0 म्हणजे ही एवढी टर्म असणार आहे. ही इट इज अ इलेक्ट्रिक फील्ड कॉम्पोनंट 2 टाइम E0 cos of phi by 2 is a electric field component which gives the amplitude of resultant wave E. Resultant wave ची amplitude E0 dash म्हणजे हे इक्वेशन दाखवतो. Amplitude is equal to 2 टाइम E0 cos of phi by 2. पण आपल्याला माहितीच आहे की इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड. म्हणजेच काय? पी पॉइंटला मिळणारी इंटेन्सिटी कशी असेल? मॉड ऑफ E0 चे स्क्वेअर. E0 ची व्हॅल्यू काय घेतली आपण? 2 टाइम E0 cos ऑफ फाय अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे ब्रॅकेट आपण सॉल्व करूयात. 4 इंटू E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय बाय 2. This is the intensity at point P obtained due to the two interfering points which are in phase or out of phase. तर आता आपण इंटेन्सिटी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी कशी असणार आहे आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी कशी असणार आहे हे अभ्यास करूया. आता केस फर्स्ट घेऊया. पी पॉइंटला दोनही वेव्ह येणाऱ्या जर इन फेज असतील, फेज दोन्ही वेव्ह इन फेज आहे म्हणजे दोन्ही वेव्ह मधला अँगल हा 0 डिग्री असणार आहे. When two waves are in phase with each other which are interfere, therefore angle phi is equal to 0. आपण ही व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकूयात. IP is equal to 4I0 square cos square phi by 2. ह्या इक्वेशन मध्ये फाय अँगल आपण 0 पुट करूयात. Therefore I is equal to 4I0 cos square 0. cos square 0 ची व्हॅल्यू आहे 1. म्हणून आपल्याला मिळाली इंटेन्सिटी 4 इंटू I. दिस इंटेन्सिटी इज मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑब्टेन इन द इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजेच काय? दोन वेव्स इन फेज एकत्र येत असतील तर आपल्याला सर्वात जास्त इंटेन्सिटी पाहायला मिळते आणि त्या कंडिशनला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि मिळणारा पॉइंट आपल्याला ब्राईट पॉइंट असतो. आता बघूयात आपण. व्हेन टू वेव्स आर आउट ऑफ फेज, जर पी पॉइंटला एकत्र येणाऱ्या वेव्स ह्या आउट ऑफ फेज असतील तर त्या दोन्ही वेव्ह मधला अँगल फेज डिफरन्स फाय हा किती असणार आहे? फेज डिफरन्स पाय एवढा असणार आहे. आपण इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट करूयात. इक्वेशन 1 मध्ये 4 इंटू I इंटू कॉस स्क्वेअर पाय बाय 2. पाय टाकला अँगल पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू आहे 0. 0 इंटू एनी क्वांटिटी 0. म्हणजेच आपल्याला इंटेन्सिटी काय मिळणार आहे? 0 मिळणार आहे. त्यालाच म्हणतो आपण मिनिमम इंटेन्सिटी कशी मिळणार आहे? 0 मिळणार आहे आणि इट इज द मिनिमम इंटेन्सिटी. किंवा मिळणारा पॉइंट हा 0 इंटेन्सिटीचा असतो. त्या पॉइंटला म्हणतो आपण डार्क पॉइंट आणि त्या पॅटर्नला म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न. आता आपण पाहणार आहोत ऑप्टिकल पाथ कोणाला म्हणायचं. ऑप्टिकल पाथ म्हणजे काय? जर एखादी वेव्ह डेल्टा एक्स एवढ्या डिस्टन्सने
medium मधून ट्रॅव्हल होत असेल. Suppose a wave is traveling with the distance delta x in a medium with refractive index n. Then phase changes by the same amount as it would be traveled a distance n into delta x in vacuum. म्हणजेच काय, एखादी वेव डेल्टा एक्स एवढ्या डिस्टन्सने मीडियम मधून ट्रॅव्हल होत असेल, ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन फेज असेल, त्यावेळेस त्याचा फेज हा सेम अमाऊंटने चेंज होतो जर वेव एन इंटू डेल्टा एक्स एवढा डिस्टन्स व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल होत असेल. म्हणजेच काय, पाथ लेंथ डेल्टा एक्स मीडियम मध्ये जेवढी असणार आहे तेवढीच पाथ लेंथ एन इंटू डेल्टा एक्स ही व्हॅक्यूम मध्ये असणार आहे. म्हणून द क्वांटिटी एन इंटू डेल्टा एक्स ला म्हणायचं असतं ऑप्टिकल पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट. सेम फेज डिफरन्स ठेवण्यासाठी मीडियम मधून वेव जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्यावेळेस व्हॅक्यूम मधून ती वेव एन इंटू डेल्टा एक्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. म्हणजेच काय, द ऑप्टिकल पाथ थ्रू अ मीडियम इज इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन अ व्हॅक्यूम टू जनरेट द सेम फेज डिफरन्स. ऑप्टिकल पाथ म्हणजे काय की वेवने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कोणत्याही मीडियम मधून हे कोणा एवढं असणार आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम. सेम फेज डिफरन्स मेंटेन करण्यासाठी जे डिस्टन्स लाईटला व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करावं लागतं ते डिस्टन्स म्हणजेच काय, ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ इन अ मीडियम can also be defined as corresponding path in vacuum that the light traveled in the same time as it travels in a medium. ऑप्टिकल मीडियम मधून म्हणजेच काय, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन velocity. Time is equal to distance upon velocity, which is equal to the ratio of time is equal to distance in medium upon velocity in medium, which is equal to velocity in vacuum divided by distance in vacuum divided by velocity in vacuum. म्हणून ऑप्टिकल पाथ कसं असणार आहे, ऑप्टिकल पाथ इज नथिंग बट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ व्हॅक्यूम. dv is equal to velocity in vacuum transferred on this side, therefore velocity of vacuum divided by velocity of medium into distance in medium, but the ratio of two velocities gives the refractive index. Velocity in vacuum to the velocity in medium gives the refractive index of medium into distance traveled in medium. Means optical path difference is nothing but the refractive index of medium into the distance traveled in medium. Therefore, a distance d traveled in a medium of refractive index n gives a path difference n into d minus n, which is equal to n minus 1 into d through a vacuum. N minus 1 into d is the distance traveled in vacuum when the wave traveled a distance d having a refractive index n in a medium. This is the relation between or gives the equation of optical path to maintain the same phase difference when a wave travels through a medium and the distance travels in a vacuum.
आता आपण बघणार आहोत की इंटरफरन्स पॅटर्न क्लिअर मिळण्यासाठी काय काय कंडिशन्स असतात. इंटरफरन्स पॅटर्न स्क्रीनवर आपल्याला क्लिअर मिळण्यासाठी असल्याच्या कंडिशन्स आपण अभ्यासणार आहोत. काय आहेत? कंडिशन्स टू ऑब्टेन गुड इंटरफरन्स पॅटर्न ऑन अ स्क्रीन. पहिली कंडिशन आहे टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. आपण कोहेरंट सोर्सेस पाहिलेले आहोत. कोणाला म्हणायचं असतं कोहेरंट सोर्सेस? जे सोर्सेस हॅव इक्वल फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ and maintain a constant phase difference is called as coherent sources. आपल्याला जर इंटरफेरन्स घडवून आणायचं असेल तर सोर्सेस कसे असले पाहिजे? कोहेरंट सोर्सेस. जर इंटरफरन्स पॅटर्न अभ्यासण्यासाठी सोर्सेस कोहेरंट नसतील तर आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. फेज डिफरन्स सेम नसेल तर इंटरफरन्स पॅटर्न स्टेडी मिळणार नाही. सेकंड कंडिशन आहे द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? द वेव्ह हॅव्हिंग अ सिंगल वेवलेंथ इज कॉल्ड ॲज मोनोक्रोमॅटिक लाईट. जर आपल्याला लाईट मोनोक्रोमॅटिक नसेल तर ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस ची विड्थ आणि पोझिशन चेंज झालेले दिसणार आहे, कारण विड्थ आणि पोझिशन डिपेंड्स ऑन द वेवलेंथ ऑफ लाईट अँड द फ्रिंजेस. वेगवेगळ्या कलरचे फ्रिंजेस आपल्याला कोइन्सिडंट होताना पाहायला मिळेल आणि रिझल्टंट पॅटर्न मध्ये कलर्ड ओव्हरलॅपिंग बँड्स आपल्याला पाहायला मिळते. हे आपल्याला अवॉइड करायचं असेल तर दोन सोर्सेस ऑफ लाईट कसे असले पाहिजे? मोनोक्रोमॅटिक असले पाहिजे. थर्ड, द टू इंटरफेरिंग वेव्स मस्ट हॅव द सेम एम्प्लिट्यूड. जर दोन्ही वेव्हच्या एम्प्लिट्यूड सेम असतील तरच आपल्याला डार्क फ्रिंज किंवा झिरो इंटेन्सिटी असलेली फ्रिंज आपल्याला पाहायला मिळेल. आणि डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मधलं जे कॉन्ट्रास्ट आहे ते आपल्याला क्लिअर बघायला मिळेल. म्हणून दोन्ही सोर्सेसची एम्प्लिट्यूड ही सेम असली पाहिजे. पुढचा पॉइंट आहे द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स, म्हणजे दोन स्लिट मधला डिस्टन्स स्मॉल डी मस्ट बी सॉल्व इन कंपॅरिझन बिटवीन द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड ऑब्झर्विंग स्क्रीन म्हणजेच कॅपिटल डी. म्हणजे स्मॉल डी हे डिस्टन्स कॅपिटल डी पेक्षा खूपच लहान असायला हवं. हे का गरजेचं आहे? द विड्थ ऑफ फ्रिंजेस विल बी सफिशियंटली लार्ज टू बी मेजरेबल. आपल्याला जे काही विड्थ मोजायची आहे फ्रिंजची आपल्याला किंवा बँड विड्थ आपल्याला मोजायची आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात हव्या असतील तर डी हे डिस्टन्स कॅपिटल डी पेक्षा आपल्याला खूपच कमी ठेवावं लागणार आहे. पुढचा पॉइंट आहे टू स्लिट्स शुड बी नॅरो. जे काही स्लिट्स आहेत इंटरफरन्स पॅटर्न S1 आणि S2 ह्या स्लिट्स दोन्ही नॅरो असल्या पाहिजे. जर स्लिट्स ब्रॉड असतील तर काय होईल? Then the distance from the different point along the slit is given on the point is significantly different. म्हणजेच काय? आपल्याला स्क्रीनवर मिळणारा जे काही डिस्टन्स आहे ते वेगवेगळं बघायला मिळेल. And we get a blur interference pattern. पुढचा आहे the two waves should be in the same state of polarization. ही केस केव्हा असणार आहे? जर आपण इंटरफरन्स घडवून आणण्यासाठी पोलराइज लाईट वापरणार असणार तर आपल्याला दोनही
वेव्स ज्या आहेत त्या सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन असल्या पाहिजे.